UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी माझी चूक मान्य केली। बंडामुळे पवार घराण्यामध्ये पडलेल्या फुटीबाबत अजित पवारांची जाहीर कबुली। पवार गटामध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या भाग्यश्री आत्राम यांना सल्ला। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही। जखम वरती बुजल्यासारखी दिसते, मात्र व्रण कायम राहतो। अजित पवारांच्या चुकीच्या कबुलीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। भाग्यश्री आत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटामध्ये प्रवेश। दगा करणाऱ्यांना नदीत फेकून दिलं पाहिजे। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्राम यांचा शरद पवारांना सवाल। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थखात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम। महाराजांनी लिहिलेल्या पत्रात देखील खंडणीचा उल्लेख। आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे। भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं। महाविकास आघाडी सरकारची ओळखच खंडणी म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। देवेंद्र फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। मी फुंकलो जरी असतो तरी उदयनराजे पडले असते, असं जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा, तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा, जरांगेंची टीका। वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त। बोगस प्रमाणपत्र प्रकरणामध्ये केंद्र सरकारची मोठी कारवाई। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार। 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक। तोडगा निघाला नाही तर 12 सप्टेंबरला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यभरातील भाविक मायानगरीमध्ये दाखल। राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पा चरणीली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाप्पाची आरती। दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली मंदिराची प्रतिकृती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।